लोकसभा व उरण विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. माननीय उद्धव ठाकरे. देशात हुकुमशाही गुलामगिरी नको असेल तर येऊ घातलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट महाआघाडीचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील आणि उरण विधानसभा मतदारसंघातून आमचे लढवय्ये सैनिक मनोहर शेठ भोईर यांना जनमानसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. उरण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाबरोबर उरण विधानसभा मतदारसंघातील जनमानसांच्या समस्या त्यांचे निराकरण करण्यासाठी सोमवार दिनांक 4 मार्च रोजी द्रोणागिरी नोड नवीन शेवा येथील मैदानावर शिवसेनेचे नेते तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या मातीत मर्द जन्माला येतात, गद्दार नाही. शिवसेनेमधून 40 गद्दार गेले. मावळचा गद्दार खासदार गेला, त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शिवसेनेला नवीन अंकुर फुलले आहेत. हे आज मी उरणच्या लढवय्या भूमीत पाहत आहे. याचा निश्चित मला अभिमान वाटत आहे. आज कृपाशंकर सिंग या नेत्याचे नाव पहिल्या यादीत आहे. भाजपा हा भ्रष्ट नेत्यांचा पक्ष झाला आहे, त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या यादीतून नितीन गडकरींसारख्या नेत्याचं नाव वगळण्यात आले आहे. देशातील यंत्रणा गुलाम, पण जनता गुलाम नाही हे निवडणुकीत जनता दाखवणारच आहे. पण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झालाच तर देशात जनता उद्रेक करेल हे आमच्या घराण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या मोदी अमित शहानी लक्षात ठेवावे आणि देशातील तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनात घेऊन जाणारे अंमली पदार्थ गुजरात पोर्टमधून येतात कसे याचा तपास करावा, गृह खात्याने करावा. तरी उरण मावळ लोकसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागणे गरजेचे आहे असे शेवटी उद्धव ठाकरे यांनी सांगून आपल्या भाषणातून मावळचे खासदार श्रीरंग बारणे व उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्यावर खोचक टीका केली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, माजी मंत्री सचिन आहिर, शेका पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील, शिवसेना संघटक मावळ तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग भिकू वाघेरे पाटील, जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, ज्योती ठाकरे, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भावनाताई घाणेकर, माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका संघटक प्रमुख दीपक भोईर, रामदास घरत, BN डाकी, केसरीनाथ पाटील, कमलाकर पाटील सह शिवसेना आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं तुम्हाला माहिती आहे. आज उघडपणाने बोलतो, गेल्या वेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपल्याबरोबर अधिकृत गद्दारी केली होती ना. आणि आता ही गद्दारी देशात सगळ्यांशी करायला लागलेली आहे. नाही, भोकं पडलीच आहेत. पाणी भरले की कळेल कसं कुठून कुठून बाहेर पडतं ते. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहेब मागे बढो, उद्धव साहेब. त्याचा आता डाव चालू आहे. काल वासंबेत एका छोट्याशा सभेमध्ये त्यांनी भाषण केलं की मनोहर भोईर 5 वर्ष होता